जे प्युअर मेटल्स असतात त्यांची एनर्जी हाय असते. ओके. आणि ते काय करणार की स्टेबल होण्याचा प्रयत्न करणार. सो त्यामुळे काय होणार की ते ऑक्साईड सोबत ते रिएक्ट होणार. ओके. कंबाईन होणार, ऑक्सिजन सोबत ते कंबाईन होण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचंच कारण म्हणजे रस्ट येणार किंवा गंज येणार किंवा कोरोजन होणार. ओके. सो रिव्हर्ट टू कंबाईन स्टेट ऑफ लोअर एनर्जी. जी ऑक्साईड सोबत ज्यावेळी ते फॉर्म करतात सो त्यावेळी त्याची एनर्जी कमी होते आणि कोणतं पण एलिमेंट असेल तर तो आपली एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. दस व्हेन मेटल आर पुट इन यूज दे आर एक्सपोज टू एनवायरमेंट लाईक ड्राय गॅसेस, मॉइश्चर, लिक्विड एक्सेट्रा. तर जो जो मेटल्स असतात ते नॉर्मली ड्राय गॅसेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, परत मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. समजा काही अंडर वॉटर असेल तर ते वॉटरच्या किंवा लिक्विड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. ओके. द एक्सपोज मेटल सरफेस बिगिन टू डिके. It is conversion into more stable metal compounds. The destruction or deterioration of metal starts at the surface. This is corrosion. Okay. तर जेव्हा ते ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा ज्या मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा गॅसेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात सो त्यावेळी काय होतं की त्यांचं डिके व्हायला स्टार्ट होतं आणि ते ऑक्साइड फॉर्म करतात. ओके. दे स्टार्ट टू फॉर्म कोरोजन प्रोडक्ट्स. ओके. कोरोजनचे प्रोडक्ट्स फॉर्म करायला स्टार्ट होतात आणि त्यामुळे काय होतं की त्या प्युअर मेटलचं कन्व्हर्जन हे डिफ्यूज स्टेट मध्ये फॉर्म होतं किंवा इट फॉर्म्स स्टेबल मेटल कंपाऊंड्स. ओके. व्हेरियस मेटल कंपाऊंड्स ते फॉर्म करतात अँड दिस मेटल कंपाऊंड्स आर नोन एज कोरोजन. ओके. ह्या मेटल कंपाऊंड्सला ह्यात फॉर्मेशन ऑफ मेटल कंपाऊंड इज नोन एज कोरोजन. Thus, corrosion is a process of deterioration or destruction of metal through an unwanted chemical or electrochemical attack by its environment, starting at its surface, resulting in the loss of a solid metallic material. ओके. सो ही जी प्रोसेस आहे, ही जी रिएक्शन आहे ती अनवॉन्टेड आहे. ओके. तर आपल्याला नको की आपले मेटल जे कोरोजन आलेलं. ओके. सो इट इज अनवॉन्टेड फॉर अस. ओके. बट इट इज नॅचरली इट इज ऑकरिंग. सो नॅचरली जो मेटल असतो तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो आणि इट विल एक्वायर ऑक्सिजन. ओके. जो ऑक्सिजन किंवा अजून कोणते जे गॅसेस असतील त्याच्यासोबत रिएक्ट होणारच आहे आणि त्याच्यासोबत तो कोरोजन प्रोडक्ट फॉर्म करणार आहे. ओके. सो हिअर वी कॅन सी की ओर जो असतो आपलं म्हणजे आपण जे मेटल ची जी माती असते मायनिंग मधून आपण रिमूव्ह करतो. ओके. तर मेटलचा ओर असतो तो स्टेबल असतो कारण तो फ्यूज स्टेट मध्ये असतो. सो त्यावेळी तो ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये किंवा सल्फाइड्स किंवा कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये असतो. त्याच्यानंतर आपण काय करणार त्याला एक्सट्रॅक्ट करणार आहोत आणि त्याच्यामधलं प्युअर मेटल आपण रिमूव्ह करणार आहोत. ओके. सो मेटल जो प्युअर मेटल आपण फॉर्म करणार आहोत आणि प्युअर मेटल आहे तो मेटास्टेबल असणार आहे. मेटास्टेबल म्हणजे काय तो जास्त स्टेबल नाही, तो थोडासा अनस्टेबल आहे. ओके. सो मेटास्टेबल इज अ स्टेट बिटवीन अनस्टेबल अँड स्टेबल. ओके. सो मेटास्टेबल म्हणजे काय सो इट इज अ बिटवीन स्टेट की तो मेटल त्या स्टेटमध्ये प्युअरली स्टेबल पण नसतो आणि प्युअरली अनस्टेबल पण नसतो. सो इट इज अ मिडल स्टेट. ओके. आणि ज्यावेळी तो प्युअर मेटलचं कोरोजन होतं त्यावेळी कोरोजन प्रोडक्ट फॉर्म होतो आणि कोरोजन प्रोडक्ट इज स्टेबल. ओके. कोरोजन प्रोडक्ट जो फॉर्म होणार आहे तो स्टेबल असणार आहे. ओके. द मोस्ट फेमिलियर example of corrosion is rusting of iron where exposed to atmospheric conditions. A layer of reddish iron oxide Fe3O4 is formed and the iron becomes weak. Another common example is the formation of green film of basic carbonate on the surface of copper when exposed to moist air. Okay, so these are just examples. आपल्याला माहिती आहे की गंज कशी होते आणि कोणते एक्झाम्पल्स आहेत ते पण आपल्याला माहिती आहे. ओके. सो नाउ लेट अस सी द टाइप्स ऑफ कोरोजन. काल आपण ह्या पॉइंट पर्यंत आलेलो की टाइप्स ऑफ कोरोजन. सो इट इज ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज ड्राय कोरोजन and second is wet corrosion. Okay. ड्राय कोरोजन म्हणजे काय की त्याच्यावरती गॅसेस अटॅक करतात. ओके. ड्राय गॅसेस अटॅक करतात
अँड वेट कोरोजन म्हणजे लिक्विड अटॅक करतात. ओके, सो लिक्विड जेव्हा अटॅक करतात तेव्हा तो वेट कोरोजन असतो किंवा त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल कोरोजन पण म्हणतो. अँड ड्राय कोरोजन और केमिकल कोरोजन याचा अर्थ काय की जे गॅसेस असतात, ओके, जे ऍटमॉस्फिअरिक गॅसेस असतात ते अटॅक करतात. सो नाव लेट अस फर्स्ट सी ड्राय कोरोजन और केमिकल कोरोजन. सो इट इज ऑल्सो नोन एज केमिकल कोरोजन. सो हे लक्षात ठेवा कारण तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात. ओके, सो ड्राय कोरोजनला केमिकल कोरोजन म्हणतो. ओके, दिस टाइप ऑफ कोरोजन ऑकर्स मेनली ड्यू टू डायरेक्ट ऍक्शन of environmental gases such as oxygen, halogens, hydrogen sulfides, sulfur dioxides, nitrogen, anhydrous inorganic liquid with metal surfaces in immediate proximity. Okay, so there are three main types of chemical corrosions or dry corrosions. So dry corrosion के तीन types है. So first is oxidation corrosion. Okay, oxidation corrosion. So this is brought about by direct action of oxygen at low temperature, low or high temperature on metals in the absence of moisture. In the absence of moisture. ओके, तर काय होणार की जेव्हा डायरेक्टली ऑक्सिजन अटॅक करणार त्या मेटल वरती, सो त्याचं डायरेक्टली ऍक्शन होणार त्या मेटल वरती. अँड सो दिस ऍक्शन विल ब्रिंग ऑक्साइड फॉर्मेशन होणार त्या मेटल वरती आणि दॅट विल बी नोन एज कोरोजन. सो एट ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल आर स्लाइटली व्हेरी स्लाइटली अटॅक. ओके, तर नॉर्मल जेव्हा टेम्परेचर असतो दॅट इज 27 डिग्री सेल्सिअस. ओके, सो त्या टेम्परेचरला जास्त मेटल वरती कोरोजन होत नाही. ओके, थोडेसे जे मेटल्स आहेत, ओके, जे हायली कोरोसिव्ह आहेत असे मेटल्स आहेत त्यांच्यावरती फक्त अटॅक म्हणजे कोरोजन होतं. बाकीचे मोस्ट ऑफ द मेटल्स वरती ह्या टेम्परेचर वरती कोरोजन होत नाही. ओके, however alkali metals like lithium, sodium, potassium, rubidium, etc. and alkaline earth metals like beryllium, calcium, okay, Sr, okay, strontium, etc. very even rapidly oxidize at low temperature. तर हे काही एक्सेप्शनल केसेस आहेत, एक्सेप्शनल एलिमेंट्स आहेत जे लो टेम्परेचरला पण कोरोड होतात. ओके, सो दिस मेटल्स आर हायली कोरोसिव्ह. तर असे जे मेटल्स आहेत ते हायली कोरोसिव्ह असतात. सो द एक्झाम्पल्स आर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, बेरिलियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम. ओके, सो ऍट हाय टेम्परेचर समजा आपण टेम्परेचर वाढवलं, ओके, तर त्या हाय टेम्परेचरला ऑलमोस्ट सगळेच मेटल्स कोरोड होतात. ओके, ऑलमोस्ट सगळ्या मेटल्स मध्ये कोरोजन असतं. ओके, ऑलमोस्ट. सो ऍट हाय टेम्परेचर्स ऑलमोस्ट ऑल द मेटल्स एक्सेप्ट सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम आर ऑक्सिडाइज. ओके, सो हाय टेम्परेचर जसं की आपण टेम्परेचर वाढवला की ऑलमोस्ट बाकीचे सगळे जे मेटल्स असतात ते ऑलमोस्ट कोरोड होतात. ओके, आता ह्याच्यात तुम्ही एक बघितलं असेल की एक्सेप्ट सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम. ओके, सो गोल्ड, प्लॅटिनम आणि सिल्वर हे जे आहेत ते हाय टेम्परेचर वरती पण कोरोजन होत नाही. ओके, ते इझिली कोरोड होत नाही. ओके, सो दिस इज द रिझन व्हाय दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे जे एक्सपेन्सिव्ह मेटल्स आहेत, ओके, ह्याचं कारण हेच आहे की ते कोरोजन होत नाही त्यांचं. ओके, त्यांचं कोरोजन होत नाही. ओके, सो ऍट हाय टेम्परेचर पण त्यांचं कोरोजन होत नाही म्हणून ते जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, सो त्यांची जी ब्युटी आहे, ओके, जे शाईन आहे, लस्टर आहे, जे प्रॉपर्टीज आहेत, ओके, ते हाय टेम्परेचर वरती पण तसेच राहतात. सो दिस मेटल्स आर यूज एज ऑर्नामेंट्स. हे मेटल्स आपण ऑर्नामेंट्स म्हणून यूज करतो. नाउ द रिएक्शन इन द ऑक्सिडेशन कोरोजन. तो ऑक्सिडेशन कोरोजनची रिएक्शन काय होते, तर फर्स्ट मेटल जो असतो इट विल लूज इट्स इलेक्ट्रॉन्स. सो त्याचे इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहे आणि इट विल फॉर्म पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो जो मेटल नॉर्मली असतो आपल्याला जो ह्याच्यात दिसतो, जो मेटलचे ब्रिक्स असतात समजा किंवा मेटलचा रॉड असेल तर तो पॉझिटिव्ह चार्ज मध्ये अगोदर फॉर्म होणार आहे.
ओके, इट विल लूज इट्स इलेक्ट्रॉन. म्हणून आपण म्हणतो की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ओके, सो ते इझिली इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकतात, करू शकतात. सो इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह करू शकतात. सो त्याचं कारण काय की मेटल्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ते इझिली इलेक्ट्रॉन्स लूज करतात. सो अगोदर काय होणार की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, मेटल अगोदर इलेक्ट्रॉन्स लॉस करणार आणि स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज घेणार. त्याच्यानंतर काय होणार की ऑक्सिजन जो की ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, ओके, तो त्या ह्याच्यावरती अटॅक करणार मेटल वरती आणि ऑक्साइड फॉर्म करणार. ओके, सो हियर ओव्हरऑल रिएक्शन वी कॅन सी की आपल्याला मेटल आयन्स दिसतात विच इज हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्साइड आयन्स दिसतात विच इज हॅविंग निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि त्याच्या दोघांचं मग कॉम्बिनेशन होतं and it will be forming MO2. Okay, so metal oxide will be formed. Okay, and this will be the corrosion product. So oxidation occurs first at the surface of the metal, and the resulting metal oxide scale forms a barrier that tends to restrict further oxidation. Okay, for oxidation to continue, either the metal must diffuse outwards through the scale to the surface, or the oxygen must diffuse inwards through the scale to the underlying metal. Both transfer occur, but the outward diffusion is generally much more rapid than the inward diffusion of oxygen, since the metal ion is appreciably small than the oxygen ion, and consequently a much high mobility. ओके, तर काय समजा इथे एक मेटल आहे आपलं. ओके, हे जे मेटल आहे आपलं, ओके, सो मेटल सरफेस आहे आणि ह्या साईडला मेटलचे जे प्लस एन आयन्स आहेत. ओके, एम प्लस, ओके, एम प्लसचे जे आयन इथे प्रेझेंट आहेत आणि इथून ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मधून त्या मेटल वरती अटॅक करणार आहे. ओके, सो मेटल इथे अटॅक करणार आहे. सो एम एन प्लस जे मेटल जे आहे ते आउटवर्ड साईडला मूव्ह होणार आहेत. ओके, मेटल कडून ते लांब जाणार आहेत. ओके, मेन मेटल जो आहे त्याच्यापासून लांब होणार आहे. सो दिस इज नोन एज आउटवर्ड डिफ्युजन. ओके, आणि हे लवकर होतं, खूप फास्ट होतं. आउटवर्ड डिफ्युजन मध्ये काय होतं, ही फर्स्ट रिएक्शन होते. ओके, सो इन फर्स्ट रिएक्शन मध्ये काय होते की इलेक्ट्रॉन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. सो दिस रिएक्शन ऑकर्स ओव्हर हियर आणि मेटल प्लस फॉर्म होतात लेअर वरती. आणि त्याच्यानंतर इनवर्ड डिफ्युजन होतं. इनवर्ड डिफ्युजन मध्ये काय होतं की ऑक्सिजन अटॅक करतो मेटल वरती. ओके, ऑक्सिजन त्या मेटल वरती जे प्लस फॉर्म झाले त्याच्यावरती अटॅक करतं आणि त्याच्यानंतर मग आपण ऑक्साइड फॉर्म करणार इथे. सो हियर ऑक्साइड इज फॉर्म. So this is the outward diffusion and this is the inward diffusion. Okay, inward diffusion. So now nature of oxide form. Okay, जो आता ऑक्साइड फॉर्म होणार आहे. ओके, इथे एकदा मेटल आयन M प्लस आणि O2 मायनस. ओके, इथे जे फॉर्म करून जे ऑक्साइड फॉर्म होणार आहे तो कोणत्या टाइप वरती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार की कोरोजन किती होणार आहे. ओके, किती प्रमाणात कोरोजन होणार आहे. इट विल बी डिपेंडेड ऑन द ऑक्साइड फॉर्म. इथे जो ऑक्साइड जो फॉर्म होणार आहे त्याच्यावरती डिपेंडेंट असणार आहे. ओके, सो नेचर ऑफ ऑक्साइड फॉर्म प्लेज एन इम्पॉर्टंट रोल in the oxidation corrosion. So metal plus oxygen gives metal oxide, which is the corrosion product. Okay, so when oxidation starts, a thin layer of oxide is formed on the metal surface, and the nature of the film decides the further action. If the film, okay, so आता समजा असं आपला मेटल जो आहे, ओके, so over here we are having one metal. Okay, आणि त्याच्या सरफेस वरती ऑक्सिजनची, ओके, ऑक्साइडची एक लेअर फॉर्म होणार आहे. सो मेटल ऑक्साइडची एक लेअर फॉर्म होणार आहे. सो कन्सिडर दिस एज द स्मॉल थिन लेअर ऑफ मेटल ऑक्साइड. ओके, सो अगोदर एक थिन लेअर अशी फॉर्म होणार आहे. सो नेक्स्ट समजा ती जी थिन लेअर जी फॉर्म झाली आहे ती स्टेबल असेल. Okay, if this stable, so stable layer is fine grained in structure and can be adhered tightly to the parent metal surface
and such a layer can be impervious in nature, so which cuts off penetration of taking oxygen to the underlying metals. Such a film behaves like a protective coating in nature, thereby shielding the metal surface. The oxide films on aluminum, uh, tin, lead, copper, iron, etc. are stable, highly adhering impurities in nature. So consequently, further oxidation is prevented. ओके, तर समजा ही जी लेअर जी फॉर्म झालेली आहे, ही जी थिन लेअर जी फॉर्म झालेली आहे ती समजा स्टेबल असेल. ओके, समजा ही स्टेबल असेल. ओके, सो स्टेबल आहे याचा अर्थ काय की की ती स्ट्रॉंगली जॉईंट झाली असेल. ओके, या मेटलला ती स्ट्रॉंगली अधेड झालेली असेल किंवा स्ट्रॉंगली एक गम जसं की चिकटतो तशी ती समजा लेअर चिकटलेली असेल. ओके, एक स्ट्रॉंग असा एक बॉन्ड फॉर्म केला असेल समजा त्या मेटॅलिक ओके लेअरने, त्या ऑक्साईड लेअरने. ओके, तर काय होणार की ह्याच्यावरती अजून ऑक्सिजनचा अटॅक होणार नाही. ओके, कारण अगोदरच ह्याच्यावरती एक लेअर फॉर्म झालेली आहे. ओके, एक प्रोटेक्टिव्ह लेअर सारखी फॉर्म झालेली आहे आणि ती समजा स्टेबल असेल तर अजून ऑक्सिजन त्याच्यावरती अटॅक नाही करू शकत. ओके, सो दिस विल फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके, सो सच प्रोटेक्टिव्ह लेअर इज फॉर्म. So such type of corrosion is occurred in aluminum, tin, lead, copper, okay, iron. ओके, सो अशी लेअर एक फॉर्म होते जी इझिली अधेड होत नाही. ओके, जी स्ट्रॉंग असते आणि त्यामुळे काय होतं की त्या कोरोजनमुळे त्याच्या आतमध्ये अजून एक्स्ट्रा कोरोजन होत नाही. ओके, कारण ती नॉन पोरस असते, त्याच्यामध्ये होल्स नसतात आणि ती स्टेबल असते, खूप जास्त स्टेबल असते ती लेअर आणि त्यामुळे ती प्रोटेक्टिव्ह लेअर सारखं काम करतं. ओके, सो हे समजलंय का तुम्हाला? प्रोटेक्टिव्ह लेअर जी बनते मेटल ऑक्साईडची समजा लेअर जी आहे ती समजा स्ट्रॉंग असेल किंवा स्टेबल असेल, देन इट विल फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लेअर अँड दिस विल प्रिव्हेंट फर्दर कोरोजन, म्हणजे अजून त्याच्यामध्ये कोरोजन होणार नाही. ओके, व्हेन इज दिस पॉसिबल? व्हेन द प्रोटेक्टिव्ह लेअर ऑर द मेटल ऑक्साईड जी फॉर्म झालेली आहे ती समजा स्टेबल असेल तरच हे पॉसिबल होणार आहे. नेक्स्ट, समजा ती अनस्टेबल असेल. Okay, the oxide layer form decomposes back into the metal and the oxygen. So metal oxide gives metal and oxygen. So consequently oxidation is not possible in such cases. Okay, समजा ती जी ही लेअर जी आहे ती अनस्टेबल असेल. ओके, ही समजा अनस्टेबल असेल म्हणजे काय की एकदा ती फॉर्म झाली की त्याच्यामध्ये ती राहणार नाही जास्त वेळ. ओके, पुन्हा ती तशीच निघून जाईल. ओके, सो अशी लेअर असेल जी अनस्टेबल असेल, सो ऑक्साईड लेअर की ती पुन्हा एकदा मेटल ऑक्साईड फॉर्म झालं की ती पुन्हा रिव्हर्सिबल असेल आणि पुन्हा मेटल आणि ऑक्सिजन फॉर्म करणार. ओके, सो अशा केसेस मध्ये अशा मेटल मध्ये कोरोजन होणार नाही. ओके, सो एक लेअर फॉर्मच होणार नाही कारण ती अनस्टेबल आहे आणि ती इझिली फॉर्म होणार नाही. ओके, सो आपण इथे बघू शकतो की समजा मेटल इथे आहे आणि त्याच्यावरती समजा अनस्टेबल मेटल ऑक्साईडची एक लेअर फॉर्म झाली इथे, पण ती अनस्टेबल आहे त्यामुळे ती जास्त वेळ तिथे थांबणार नाही, ती निघून जाणार. ओके, तर पुन्हा आपल्याला मेटल भेटणार आणि त्याच्यावरती कोरोजन नसणार आहे. सो अशा मेटल्स वरती कोरोजन इझिली होत नाही. सो दिस इज नॉर्मली फाउंड इन सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. ओके, हे जे एक्सपेन्सिव्ह जे मेटल्स आहेत ज्याच्यामध्ये इझिली कोरोजन होत नाही. सो त्याच्यामध्ये कोरोजन का होत नाही? कारण की त्याच्यामध्ये अनस्टेबल मेटल ऑक्साईडची लेअर फॉर्म होते. ओके, बिकॉज देर इज अ फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल मेटल ऑक्साईड. नाउ थर्ड इज व्होलेटाइल. ओके, थर्ड इज व्होलेटाइल मेटल ऑक्साईडची लेअर फॉर्म होते. व्होलेटाइल म्हणजे काय की नॉर्मल रूम टेम्परेचरला ते म्हणजे व्होलेटाइल म्हणजे काय की रूम टेम्परेचरला ते इव्हॅपोरेट होतं. ओके, सो व्होलेटाइल लेअर. So oxide layer volatilizes as soon as it is formed, thereby leaving underlying metals are exposed to further attack.
This causes rapid and continuous corrosion leading to excessive corrosion. For example, molybdenum oxide which is volatile. Okay, so ह्याच्यामध्ये काय होतं की जी मेटल सरफेस आहे त्याच्यावरती कोरोजन होणार, व्हॉलेटाईल मेटल ऑक्साईडची फॉर्म होणार लेअर. ओके, आणि ती व्हॉलेटाईल आहे म्हणजे इझिली उडून जाणार, इव्हॉपरेट होणार आणि पुन्हा त्याच्यावरती अटॅक होण्यासाठी रेडी होणार, म्हणजे मेटलवरती पुन्हा अटॅक होणार. ओके, सो फ्रेश सरफेस एक्सपोज फॉर फर्दर अटॅक. ओके, सो व्हॉलेटाईल जे लेअर फॉर्म होते त्याच्यामध्ये कोरोजन जास्त होतं, कारण एकदा ती व्हॉलेटाईल जी मेटल ऑक्साईडची लेअर जी फॉर्म झाली ती उडून जाणार आणि पुन्हा त्याच्यावरती दुसरी जी व्हॉलेटाईल सबस्टन्स आहे, ऑक्साईड लेअर आहे ती फॉर्म होणार आणि पुन्हा त्याचं कोरोजन होणार. ओके, सो ही कंटिन्युअस प्रोसेस चालू असते आणि त्यामुळे त्याचं कोरोजन जास्त होतं. Now let us see what is porous. What is porous film? Porous film म्हणजे अशी फिल्म किंवा अशी ऑक्साईड, असं कोरोजन ज्याच्यामध्ये होल्स असतात किंवा क्रॅक्स असतात. ओके, सो क्रॅक्स असतात, हॅव्हिंग पोर्स or cracks. In such cases, the atmospheric oxygen has access to underlying surface of the metal through the pores or cracks of the layer. Thereby, the corrosion continues in unobstructed till the entire metal is completely converted into oxide. Okay, so let us just see over here. ओके, तर ह्याच्यातून आपण बघू शकतो की पोरस म्हणजे काय, की त्याच्यामध्ये क्रॅक्स असणार किंवा होल्स असणार आणि ते स्लोली त्याच्यामध्ये ऑक्सिजन जात जाणार, आतमध्ये जाणार. ओके, आणि तिथे कोरोजन वाढत जाणार आहे. ओके, सो अशा लेअरला किंवा अशा क्रॅक्सला किंवा अशा होल्सला आपण पोरस असं म्हणतो, पोरस कोरोजन असं म्हणतो. ओके, पोरस कोरोजनमुळे ते जास्त कोरोजन होतं, कारण ते आतमध्ये त्या मेटल मध्ये आतमध्ये जात जातं. ओके, सो देयर इज एन इन्सर्शन इनसाइड द मेटल. ओके, आता पोरस कोरोजन साठी पिलिंग बेडथ्रोथ रूल म्हणून एक आहे. ओके, सो दिस विल डिसाइड वेदर इट इज हॅव्हिंग पोरस कोरोजन ऑर नॉट. ओके, सो हा तुम्हाला 5 मार्क्स साठी येऊ शकतो एक्झामला. सो पिलिंग बेडथ्रोथ रूल. So, according to it, an oxide is a protective or non-porous. An oxide is protective or non-porous if the volume of the oxide is at least as the volume of the metal from which it is formed. On the other hand, if the volume of oxide is less than the volume of the metal, then the metal oxide is porous or non-continuous, hence non-protective because it cannot prevent the access of oxygen from to the fresh metal surface. ओके, तर हे जरा समजून घ्या की समजा मेटल, ओके, त्याचे जे होल्स आहेत, ओके, त्याच्या मधला जो मेटलच्या मधले जे म्हणजे डिस्टन्स आहे दोन मेटल्सचे ॲटम्सच्या मधला. ओके, आणि जो ऑक्साईड जो फॉर्म झालाय त्याच्या ऑक्साईडच्या मध्ये जे दोन ऑक्साईडच्या मध्ये मेटल ऑक्साईडच्या मध्ये जी गॅप आहे, समजा ती दोघांची जी व्हॉल्यूम आहे ती दोघांची समजा सेम असेल तर ते नॉन पोरस असणार आहे. पण समजा जो मेटल ऑक्साईड जो फॉर्म झालेला आहे त्याच्या मधला जो गॅप आहे तो समजा जास्त असेल. ओके, सो त्याचा व्हॉल्यूम हा कमी असणार आहे, मेटल ऑक्साईडचा व्हॉल्यूम हा कमी असणार आहे. सो अशा वेळी ती पोरस लेअर फॉर्म होणार आहे. ओके, so this is according to this. So if the volume of oxide is less, समजा ऑक्साईडची जी व्हॉल्यूम आहे ती लेस असणार आहे
म्हणजे कमी असणार आहे. ह्याचा अर्थ काय की त्याच्यामधला जो गॅप आहे तो जास्त आहे. ओके, देन द व्हॉल्यूम ऑफ द मेटल, देन द ऑक्साइड लेअर इज पोरस. ओके, तर ती ऑक्साइड लेअर पोरस असणार आहे. ओके, तर अशा पोरस ऑक्साइड लेअर मध्ये काय होणार की कोरोजन जास्त होत जाणार. ओके, पोर्स म्हणजे काय, स्मॉल स्मॉल होल्स. त्या मेटल मध्ये स्मॉल स्मॉल होल असणार आहे. आणि समजा ही होल जी आहेत, ओके, त्याची समजा विड्थ जी जास्त असेल तर त्याच्यामध्ये कोरोजन जास्त होणार. समजा ज्या होल्सची विड्थ कमी असेल तर कोरोजन कमी होणार. ओके, सो जेव्हा ती पोरस असतं सो त्यावेळी ते नॉन प्रोटेक्टिव्ह असतं, त्याच्यामध्ये इझिली कोरोजन होणार. Thus, alkali earth metals form oxides of volume less than volume of metals. Consequently, the oxide layers faces stress and strains, thereby developing cracks and pores in the structure. So, porous oxide scales permits the free access of oxygen to the underlying metal surfaces through cracks and pores from fresh action, and thus continuous corrosion continues non-stop. ओके, तर समजा कोरोजनचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामधून समजा पोर्स असतील किंवा त्याच्यामध्ये समजा होल्स असतील किंवा त्याच्यामध्ये समजा क्रॅक्स असतील तर त्याच्यामध्ये कोरोजन जास्त होणार. ओके, कारण पुन्हा पुन्हा ऑक्सिजन आतमध्ये जात जाणार, सो कोरोजन जास्त होणार. ऑन द अदर हँड, इफ द मेटल लाईक ॲल्युमिनियम forms oxides whose volume is greater than the volume of metal, consequently an extremely tightly adhering non-porous layer is formed due to absence of any pores or cracks in the oxide film, and the rate of oxidation rapidly decreases to zero. Okay, पण समजा जी लेअर जी फॉर्म झालेली आहे, ओके, ती समजा नॉन पोरस असेल. ओके, नॉन पोरस ह्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये क्रॅक्स किंवा होल्स नसणार आहेत. ओके, सो काय करणार की क्रॅक्स आणि होल्स नाही आहेत त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये ऑक्सिजन जाणार नाही. ओके, एक्स्ट्रा ऑक्सिजन त्याच्या आतमध्ये जाणार नाही. ओके, आणि त्यामुळे त्याचं फर्दर कोरोजन होणार नाही. ओके, सो पोरस जे असतं ते कोरोजन होणार त्याच्यामध्ये, आणि समजा नॉन पोरस असेल तर त्याच्यामध्ये कोरोजन होणार नाही. ओके, सो पोरस फिल्मचे एक्झाम्पल्स म्हणजे अल्किली मेटल्स. ओके, अल्किली मेटल्स, अल्किली अर्थ मेटल्स हे सगळे पोरस फिल्म बनवतात. व्हाईल ॲल्युमिनियम, ओके, ॲल्युमिनियम जे असतात ते नॉन पोरस फिल्म बनवतात. त्यामुळे आपण ॲल्युमिनियम, ओके, नॉर्मली आधीच्या, ओके, नॉर्मली आता नॉर्मली यूज केले जातात. सो ॲल्युमिनियम हे जास्त यूज केलं जातं. कारण काय की कारण त्याच्यामध्ये कोरोजन जास्त होत नाही. ओके, सो जे कोरोजन होतं ते नॉन पोरस असतं, त्यामुळे त्याच्यावरती फक्त एक थिन लेअर एक फॉर्म होते, अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोरोजन होत नाही. ओके, सो दिस वॉज अ कोरोजन बाय ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजनमुळे कोरोजन झालंय ते आता आपण बघितलंय. नाउ लेट अस से कोरोजन बाय अदर गॅसेस, म्हणजे एक्सेप्ट ऑक्सिजन बाकीच्या गॅसेस मध्ये मुळे कोरोजन कसं होतं. सो various gases such as SO2, CO2, Cl2, H2S, F2 gas, etc. Okay, so the extent of corrosive effect depends mainly on the chemical affinity between the metal and the gas involved. Okay, तर मेटल आणि ते गॅस मध्ये किती एफिनिटी आहे, ओके, किती तो मेटल त्या गॅसला पुल करतो आपल्याकडे, त्याच्यावरती ती कोरोजनची इंटेन्सिटी डिपेंडेंट आहे. सो डिग्री ऑफ अटॅक डिपेंड्स अपॉन द फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह और नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म्स ऑन द मेटल सर्फेसेस. जसं की आपण अगोदर बघितलं तसंच की समजा ती प्रोटेक्टिव्ह असेल तर त्याच्यामध्ये कोरोजन जास्त कोरोजन होणार नाही, पण समजा ती नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म असेल तर त्याच्यामध्ये कोरोजन जास्त होणार. ओके, सो इफ द फिल्म फॉर्म इज प्रोटेक्टिव्ह or non-porous, that is for example AgCl film resulting by the attack of Cl2 on Ag, okay, silver, the intensity of attack decreases because the film form protects the metal from further corrosion. Okay, so ज्यावेळी chloride, okay, जेव्हा सिल्वर वरती अटॅक करतं, so it will form a non-porous film किंवा एक प्रोटेक्टिव्ह फिल्म फॉर्म करणार
किंवा नॉन पोरस फिल्म फॉर्म करणार, जी जी प्रोटेक्शन देणार त्या मेटलला, त्या सिल्वरला ती प्रोटेक्शन देणार. ओके. नेक्स्ट इज इफ द फिल्म इज नॉन प्रोटेक्टिव्ह और पोरस. ओके. समजा ती फिल्म जी आहे ती नॉन प्रोटेक्टिव्ह असेल, म्हणजे ती पोरस असेल, त्याच्यामध्ये होल्स असतील किंवा क्रॅक्स असतील, then the surface of the whole metal is gradually destroyed. So slowly त्या मेटलचं डिस्ट्रक्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल Cl2 when attacks tin. ओके. जेव्हा ते टिन वरती अटॅक करते किंवा SN वरती अटॅक करतं, फॉर्मिंग ऑफ volatile SnCl4, which volatilizes immediately and thereby leaving fresh metal surface for further attack.